नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। SIR जनगणना के काम में आशा स्वयंसेविकाओं की नियुक्ति के फैसले का जोरदार विरोध शुरू हो गया है। महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक और आशा स्वयंसेविका संघ ने ठाणे महानगर पालिका मुख्यालय के बाहर प्रदर्शन करते हुए इस निर्णय को तुरंत वापस लेने की मांग की। संघ का कहना है कि आशा स्वयंसेविकाओं की जिम्मेदारी मातृ एवं शिशु स्वास्थ्य, टीकाकरण और संक्रामक रोगों की रोकथाम जैसी स्वास्थ्य सेवाओं की है। ऐसे में चुनाव और जनगणना का अतिरिक्त काम देने से स्वास्थ्य सेवाएं प्रभावित होंगी। प्रदर्शन के दौरान कामगार नेता रवींद्र चांगो शिंदे और संघ की प्रतिनिधि आम्रपाली खरात ने सरकार से नियुक्ति रद्द करने की मांग की और चेतावनी दी कि यदि फैसला वापस नहीं लिया गया तो 21 तारीख को ठाणे महानगर पालिका पर बड़ा आंदोलन किया जाएगा। भारतीय निवडणूक आयोगाचे जे काही परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार शासनाचे शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांचीच बीएलओ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। पण महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी नियम बाहेर जाऊन अतिआवश्यक सेवेसाठी स्वयंसेविका असा ज्यांना महानगरपालिका कंत्राटी मानत नाही, शासकीय मानत नाही, निमशासकीय मानत नाही अशा स्वयंसेविकांची बीएलओ, सहायक बीएलओ म्हणून नियुक्ती केलेली आहे। जर ती कंत्राटी नाहीये, शासकीय नाहीये, निमशासकीय नाहीये तर त्याची सहायक बीएलओ म्हणून नियुक्तीच ही बेकायदेशीर आहे। आशा स्वयंसेविका हे स्वयं इच्छाने काम करणारी आरोग्य सेवेची महिला आहे आणि त्यांना आरोग्याचंच एवढं काम आहे। ते काम झाल्यानंतर ती घरोघरी जाऊन फॉर्म वाटप करणं, लोकांचे सह्या घेणं आणि परत ते फॉर्म कलेक्ट करून महानगरपालिकेकडे जमा करणं शक्य नाहीये। आतापर्यंतची जी काही माहिती आहे राज्यभर, देशभर आपल्याला कळतं की पश्चिम बंगालमध्ये किती नावं कट झालेत, बिहारमध्ये किती नावं कट झालेत, उत्तर प्रदेशमध्ये किती नावं कट झालेत, मध्य प्रदेशमध्ये किती नावं कट झालेत, तमिळनाडूमध्ये कितीतरी नावं कट झालेत। ह्या महिला स्थानिक पातळीवर काम करतात। उद्या जर मतदाता सूचीतून एखादी कुटुंबाच्या सदस्यांचं नाव कट झाला तर पहिली अपराधी जर कोणी असेल तर जे त्यांच्याकडे फॉर्म घेऊन गेले असतील ते, आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये आशा स्वयंसेविकांना त्यांच्याच एरियामध्ये काम करणं कठीण जाणार आहे। सध्या पावसाळ्याचा सीझन आहे, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पण लोक बाहेर काढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या अल्पशिक्षित आशा स्वयंसेविका आहेत त्यांना असं महत्वाचे काम देण्यात येऊ नये। मतदाता सूचीमधून कोणाचेही नाव कट होऊ नये। त्यांना मताचे अधिकार असायलाच पाहिजे, हे संविधानाने दिलेले अधिकार आहे। पण जर त्यांचे नाव कट झाले तर त्याचा पूर्ण दोष ह्या गरीब महिलांवर होणार आहे। म्हणून ह्या बीएलओच्या कामासाठी, सहायक बीएलओ साठी शिक्षित व्यक्तींची नेमणूक करावी आणि हे जे काही 29 जुलै पर्यंत एसआर भरायचे त्याच्यानंतर काम राहणार नाही। 29 जुलै पर्यंत एसआरची प्रक्रिया पूर्ण होत नाही। हे प्रक्रिया वाढवायला पाहिजे। प्रत्येक नागरिकांचे नाव नोंदणी व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी शिकलेले शिक्षक असतील त्यांना काम दिलं गेलेलं आहे। कंत्राटी कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील त्यांना तुम्ही बीएलओ म्हणून नियुक्ती द्या। पण ह्या महिलांना हे अल्पशिक्षित आहे आणि अतिआवश्यक सेवेसाठी आहे, त्यांना सहायक बीएलओ म्हणून काम देऊ नये। काही ठिकाणी तर बीएलओनी सुसाईड पण केलेले। जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल? 21 जुलै रोजी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका मिळून आझाद मैदानावर मुख्य निवडणूक अधिकारी गोखा चिंगंबार त्यांचे नाव आहे, त्यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत। कृती समितीच्या वतीने आझाद मैदानवर महामोर्चा निघणार आहे। या सहाय्याच्या आम्हाला जी बीएलओची कामं देत आहे सहाय्यक बीएलओ म्हणून, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त सहाय्यक बीएलओ म्हणून आम्हाला फ्रीमध्ये कामं करा म्हणून सांगत होते। पण आम्ही त्या गोष्टीला विरोध केला तर त्यांनी 8 दिवसामध्ये त्यांचे मीटिंग वगैरे लावून आम्हाला सांगितलं की तुम्हाला 4000 रुपये देऊ। पण ती आम्हाला 4000 रुपये देऊन ते आम्हाला लाच दाखवत आहे। कारण इलेक्शनचं काम करणं हे सोपं गोष्ट नाही। जर आज आपल्याला एखाद्या मतदाराचं नाव जर त्या यादीमध्ये जर नाही आलं तर ती लोक आम्हाला एरियामध्ये काम करताना आम्हाला प्रॉब्लेम होणार आहेत, लोक आमच्याशी भांडणार आहेत। कारण त्या व्यक्तीचं जर यादीतून नाव गेलं तर तो पूर्ण आपल्या भारताचा नागरिक नाही असं सिद्ध होईल। पण ती कामं करताना आमच्याकडून चुका होणारच, कारण आशा वर्कर ह्या 6वी, 7वी, कोणी 10वी, 8वी शिकलेलेच आहेत।
मग ही कामं त्यांना जमणार नाही येतं. आणि आता पावसाळ्याचं वातावरण आहे, साथ रोगाची सगळीकडे डेंग्यू मलेरियाची साथ पसरलेली आहे. तीच कामं अशांना भरपूर, आरोग्य विभागाची कामं अशांना भरपूर आहेत. तर इलेक्शनची कामं का अशांना लावतायत? जी बाकी तुमचे कर्मचारी आहेत, जे सफाई कामगार वगैरे, त्यांना तुम्ही ती कामं लावा. आशा वर्कर ही कामं करू शकत नाही. आशा वर्कर हे तुमच्या 4,000ला बळी पडणार नाही. कारण आशांना हेल्थ सेंटर मधूनच एवढा दबाव दिला जातो की तुम्ही आमचं काम करून मग बीएलओचं काम करायचंय. कारण आमच्या आरोग्य विभागाचीच कामं आम्हाला 4-5 वाजतात. मग त्याच्यानंतर आम्ही बीएलओची कामं कधी करणार आहे आणि आमचा घर संसार आम्ही कधी बघणार? ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। थाने से यूसुफ पूरी की रिपोर्ट। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना न भूलें।